नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये. फक्त गव्हाचं पीठ आणि बटाटा आणि तयार होणार असा कुरकुरीत पौष्टिक नाश्ता की पाहताच खाण्याची इच्छा होईल. बाहेरून खुसखुशीत आतून मऊ अशी याची जबरदस्त टेस्ट सगळ्यांनाच आवडेल. चहासोबत संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे. चला तर पाहूया ही सुपर क्रिस्पी आणि भन्नाट नाश्ता रेसिपी. एका पसरट भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. यामध्ये आपल्याला 2 चमचे लहान 2 चमचे घेतलेला हे बारीक रवा घालायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला 3 चमचे पीठ यातील बाजूला काढून ठेवायचंय. नंतर आपल्याला लागणार आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. याचा असा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे एक वेळ मळून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे 10 मिनिटं असंच बाजूला ठेवायचं आहे. आता आपण यासाठी लागणारा बटाट्याचा मसाला तयार करूया. तर मी बाउल घेतलेला आहे आणि 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते आता यामध्ये खिसून घेते. तुम्ही खिसून किंवा मॅश करून कसंही घेऊ शकता. बटाटा आपला खिसून झालेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले ऍड करायचे आहेत. तर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आणि कोरड्या मसाल्यामध्ये 1 चमचा मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड हे यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला. तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर सुद्धा घालू शकता आणि चवीपुरतं मीठ. आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढा आपला बटाट्याचा हा मसाला चटपटीत तेवढा आपला नाश्ता सुद्धा एकदम टेस्टी आणि चटपटीत होणार आहे. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये हे मसाले व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. आता हे आपण बाजूला ठेवूया. आपण जे 3 चमचे कोरडे पीठ काढून ठेवलेलं होतं तर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पातळ असं तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला ज्या पद्धतीने आपण बटाटे वडे तळण्यासाठी मिश्रण करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ऍड करून मी याचं छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपलं पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे. आता हे एक वेळ असं मळून घ्यायचं. यातील एक गोळा काढून घ्यायचा. जर असा मोठाच गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हा गोळा मी कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचंय. या पद्धतीने आपल्याला अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे. तर चारही बाजू आपल्याला थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याचा आळी तयार करायचा आहे. तर आता आपल्याला याच्यावरती बटाट्याचा मसाला लावून घ्यायचा आहे. चमच्याने पूर्ण पोळीला आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित असा चमच्याने पसरून घ्यायचा. आता याच्यावरती टोमॅटो सॉस घालूया आणि थोडीशी हिरवी चटणी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणतेही सॉस घालू शकता. ते आता चमच्याने असे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे.
आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने असं दाबून दाबून घट्ट असा रोल याचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने असं आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला याला कट घालून घ्यायचे आहेत. तर अर्धा इंचावरती आपल्याला हे कट टाकायचे आहेत. ही रेसिपी एकदम करायला सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होते आणि टेस्टी सुद्धा आहे. तुम्ही एक वेळ जर केली ना तर नंतर करून खाणार इतकी गॅरंटी आहे या रेसिपीची. यातील एक पीस घ्यायचा, असा वरून असा प्रेस करायचा. जेवढं हे पातळ होईल तेवढं तळताना आपलं ते कुरकुरीत होणार आहे. जाड राहिलं तर आतून कच्चं होईल, म्हणून हे दाबून आपल्याला थोडंसं असं पातळ करून घ्यायचं आहे. हे सर्व मी असे प्रेस करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आपण जे हे मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला एक एक सोडायचं आहे. यामध्ये डिप करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण वडे तळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे डिप करून घ्यायचं आहे. आणि यातील असं हे एक्स्ट्रा जे मिश्रण आहे ते असं चमच्याने बाजूला करून काढून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे. तर फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूया. एका वेळेस तेलामध्ये बसलेले एवढेच आपल्याला यामध्ये घालायचे. तर हे आपल्याला दोन्ही बाजूने छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि एकदम खुसखुशीत असं हे आपला नाश्ता तयार झालेला आहे. आता मी काढून घेते. दिसायलाही सुंदर आणि खायलाही एकदम खुसखुशीत. याच पद्धतीने आता मी सर्व तळून घेते. हे सर्व आपलं तळून झालेलं आहे. मध्यम आचेवरती छान खरपूस असं मी तळून घेतलेलं आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेलच. अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. हा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. खूप छान एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी असा हा नाश्ता होतो. खायलाही तितकाच अप्रतिम लागतो. कमी वेळेत आणि झटपट असा होणार हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.